गुड इव्हनिंग ऑल. आज आपण RSI इंडिकेटर याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर RSI इंडिकेटरचा वापर लॉंग टर्म स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे यासाठी आपण कसा केला पाहिजे त्याचे डिटेल्स आज आपण इथे बघणार आहोत. ओके, तर RSI जो इंडिकेटर आहे त्याचा जो फुल फॉर्म आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, हा RSI चा फुल फॉर्म आहे. तर RSI चा जो शोध लावला गेला तो विल्लेस विल्डर यांनी याचा शोध लावला. ऍक्च्युअल RSI चा एक फॉर्म्युला आहे. RSI इज इक्वल टू 100 मायनस 100 अपॉन 1 प्लस RS. RS is equal to average gain divided by average loss. ओके, तर हा एक खूप चांगला इंडिकेटर आहे ज्याचा वापर तुम्ही करून चांगल्या पद्धतीने पैसे स्टॉक मार्केटमध्ये मिळवू शकता. तर तो कशा पद्धतीने आज आपण तो पार्ट बघणार आहोत. तर RSI मध्ये ऍक्च्युअल जर आपण बघितलं तर तिथे काही बँड आहेत. तर ते बँड काय आहेत आपल्याला आता तो पार्ट बघायचा आहे. RSI मध्ये नेमके कोणकोणते बँड आहेत. ओके, तर RSI इंडिकेटर जर आपण बघितला तर RSI इंडिकेटर मध्ये एक येतो 0, 30, 70 and 100. ओके, 0, 30, 70 and 100. जो 0 आणि 30 जो आहे त्याला आपण म्हणतो ओव्हर सोल्ड बँड. ओके, तर हा ओव्हर सोल्ड आहे. 70 to 100 जो आहे तो ओव्हर बाउट आपण कन्सिडर करतो. आणि 30 to 70 जो आहे तो आपण नॉर्मल कन्सिडर करतो. बरोबर आहे. तर हे एकूण 0, 30, 70 आणि 100 असा आपण RSI चा जो बँड आहे तो कन्सिडर करत असतो. ओव्हर सोल्ड, ओव्हर बाउट आणि नॉर्मल. 30 to 70 आपण हा नॉर्मल कन्सिडर करतो. ओके, तर RSI चा ऍक्च्युअल युटिलायझेशन आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कसा करायचा आहे तो पार्ट आपण बघायचा. आपण बेसिक बघितलं. RSI चा जो शोध लावलेला आहे त्यांनी विल्लेस विल्डर यांनी RSI चा फॉर्म्युला पण बघितला. ओके, आणि RSI मध्ये कोणकोणते बँड असतात 0, 30, 70 अँड 100. 0 to 30 हा ओव्हर सोल्ड आहे. 30 to 70 आपण नॉर्मल झोन कन्सिडर करतो आणि 70 to 100 आपण हा ओव्हर बाउट झोन कन्सिडर करतो. ओके, तर आता इथून पुढे आपण थोडं चार्ट वर जाऊया की चार्ट वर आपण याचा वापर नेमका कसा करतो. ओके, तर हा ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप आहे. बरोबर आहे. तर सगळ्यांनी ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप वापरा. हा खूप चांगला ऍप आहे. मी इथे एक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. ओके, आणि मी माझा सध्याचा जो टाइम फ्रेम ठेवलेला आहे तो 1 डेचा आहे. त्या टाइम फ्रेमला मी कन्वर्ट करतोय 5 मिनिट्स मध्ये. 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मी इथे निफ्टीला लावलेला आहे. तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम मध्ये तुम्ही RSI चा वापर चांगल्या पद्धतीने करून ऑप्शन ट्रेडिंग, इंडेक्स ट्रेडिंग किंवा स्टॉक ऑप्शन मध्येही चांगल्या पद्धतीने ट्रेड हे करू शकता. ओके, तर इथे मला RSI इंडिकेटर लावायचा आहे. बरोबर आहे. तुमच्या जर ऍप मध्ये गेला तर इथे निफ्टी टाइम फ्रेम त्याच्या पुढे प्लसचा सिम्बॉल दिसेल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इंडिकेटर असेल. इथे माझ्या इथे FX हा पण इंडिकेटरचा सिम्बॉल आहे. तिथे मी जातोय आणि इथे सर्च मध्ये मी सर्च करतोय RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा जो पहिला जो इंडिकेटर दिसतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. ओके, आणि विंडो क्लोज करायचे. तर इथे तुम्हाला दिसेल RSI इंडिकेटर. ओके, तर RSI इंडिकेटर मध्ये मी आता इथे काही बँड लावून ठेवतोय. ओके, तर तुम्हाला इथे दिसतं की जो काही बेसिक आहे तो तुम्हाला इथे दिसतो 30, 50 अँड 70. ओके, तर इथे मी आणखी एक बँड लावून ठेवतोय. मी इथे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय आणि हॉरिझॉन्टल लाईनवर मी इथे 0 कन्सिडर करतोय. तर हा 0 आपण जी काही लाईन लावलेली आहे हा 0 आहे.
आणि मी इथे आणखी एक बँड लावतोय 100चा. ओके, तर 100 हा पण मी इथे लावून ठेवतोय 100. ओके, तर पुढचा जो आहे आपण इथे आणखी लावून ठेवूया म्हणजे तुम्हाला दिसेल. एक आहे 70, त्यानंतर मी लावतोय 30, ओके, आणि त्यानंतर मी इथे ड्रॉ करतोय 50. ओके, तर असे मी एकूण बँड इथे ड्रॉ केलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला दिसतो 0 to 30 हा जो बँड असतो याला आपण ओव्हरसोल्ड रिजन म्हणतो. 70 to 100 हा जो बँड दिसतो आपल्याला ओव्हरबाउट रिजन दिसतोय आणि मध्ये जो 30 to 70 हा जो पिरियड तुम्हाला दिसतोय तो आहे तुमचा नॉर्मल झोन किंवा आपण त्याला म्हणतो इथे जो असेल तो नॉर्मल झोन मध्ये असेल. ओके, तर ह्या अशा पद्धतीने आपण आरएसआयचा उपयोग करतो. आता ऍक्च्युअल ज्यावेळी आपण लॉंग टर्म शेअर्स घेणार आहोत, तर तिथे समजा एखादा स्टॉक आहे, फॉर एक्झाम्पल मी एचडीएफसी बँक कन्सिडर केली. तर एचडीएफसी बँकमध्ये जर मला लॉंग टर्म शेअर्स घ्यायचे असेल, तर मी वन डेचा चार्ट बघतोय आणि ज्यावेळी एचडीएफसी बँक ही ओव्हर सोल्ड रिजन मध्ये येईल, म्हणजे 30 टू 0च्या रेंजमध्ये येईल, त्याच वेळी मी काय करेन, तो बाय करेन, म्हणजे तिथे मला तो लो प्राइसला भेटेल, बरोबर आहे. आणि ज्यावेळी तो 70 किंवा 70च्या अबव्ह जाईल त्यावेळी मी तो सोल्ड करेन, जिथे मला चांगला प्रॉफिट इथे बघायला मिळेल. तर हा झाला आपला लॉंग टर्म साठी आपण वन डेचा टाइम फ्रेम वापरायचा आहे. वन डेचा टाइम फ्रेम वापरून ज्यावेळी तो ओव्हर सोल्ड रिजनला येईल, ओव्हर सोल्ड रिजन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओव्हर सोल्ड रिजन कोणता आहे? 30 टू 0, बरोबर आहे. हा 0 आहे आणि दुसरा जो आहे आपण घेतोय 30. ह्या झोन मध्ये ज्यावेळी स्टॉक येईल वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये, बरोबर आहे, 30 आणि 0च्या रेंज मध्ये ज्यावेळी स्टॉक येईल, आरएसआय दाखवेल, त्याच वेळी तुम्हाला तो बाय करायचा आहे आणि तो तुम्हाला लो प्राइसला बाय होईल. आणि पुन्हा ज्यावेळी तो 100 आणि 70 अबव्ह 70, ओके, इथे जर आपण एक ड्रॉ केलं 70 टू 100, मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय. ह्या झोन मध्ये गेला तर तो ओव्हरबाउट रिजनला असेल, तिथे तुम्ही तो सेल करू शकता. ओके, तर लॉंग टर्म साठी तुम्ही अशा पद्धतीने बाय करू शकता किंवा स्विंग ट्रेडिंग साठी तुम्ही ह्या गोष्टीचा वापर करू शकता. जो स्टॉक 30 किंवा 30च्या खाली आला असेल, 30 आणि 0च्या मध्ये आला असेल, तर तुम्ही बाय करा आणि 70 अँड 100च्या जवळपास तो जर गेला तर तुम्ही तिथे प्रॉफिट बुक करा. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही स्विंग ट्रेड करू शकता किंवा एखादा स्टॉक जर तुम्हाला लॉंग टर्म साठी घ्यायचा असेल तर फर्स्ट त्याचा आरएसआय स्ट्रेंथ चेक करा. ओके, तर आरएसआय काय आहे? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. हा रिलेटिव्हली स्ट्रेंथ दाखवतो, लक्षात ठेवा, प्राइसची स्ट्रेंथ दाखवतो. याचा वापर आपल्याला मेन चार्ट मध्ये कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये प्राइस ऍक्शनचा वापर करूनही करायला यायला पाहिजे. तर हा झाला एक जनरल, तुम्ही लॉंग टर्म किंवा स्विंग साठी करू शकता. आता आपल्याला महत्वाचा जो पार्ट आहे की आरएसआय चा वापर करून मी ऑप्शन ट्रेडिंग मध्ये डेली प्रॉफिट कसा गेन करू शकतो. ओके, तर त्यासाठी मी टाइम फ्रेम ठेवतोय. आपण निफ्टी मध्ये बघूया. निफ्टी मध्ये मी काय केलेलं आहे, टाइम फ्रेम ठेवतोय वन डेच्या ऐवजी इथे मी 5 मिनिट ठेवतोय. ओके, 5 मिनिट ठेवून आता इथे मी आणखी दोन बँड ऍड करतोय, तो आहे 40 अँड 60. ओके, तर मी इथे आरएसआय मध्ये आणखी दोन बँड ऍड करतोय. एक आहे 40 आणि सेकंड आहे 60. ओके, तर यातला मी जो 70 आहे आणि जो 30 आहे तो काय करतो, मी बँड डिलीट करतोय. ओके, तर इथे मला काही सेटिंग मध्ये जायचं आहे. मला काही सेटिंग मध्ये जायचं आहे. मी इथे आरएसआय जो आहे त्याच्यावर मी क्लिक करतोय आणि त्याच्या सेटिंग मध्ये जातोय. सेटिंग मध्ये गेल्यानंतर मला इनपुट मध्ये जायचं आहे. इनपुट मध्ये मी एमए सेटिंग जो दिसतोय तो एसएमए आहे, त्याला मी ईएमए करतोय. आणि एमए लेंथ, ऍक्च्युअली एमए लेंथ ही 14 वापरली जाते ओव्हरऑल, पण आपण इथे एमएलएन 200 करूया. ओके, आणि पुन्हा स्टाईल मध्ये मी जातोय. स्टाईल मध्ये जाऊन मी आरएसआय बेस्ड एमए ज्याचा कलर येलो आहे त्याला मी इथे ब्लॅक करतोय आणि त्याची थिकनेस वाढवतोय. ओके, मी हे रेकॉर्डिंग करणारच आहे, बरोबर आहे. तर हे काय काय चेंजेस केलेले आहेत हे तुम्हाला करत राहिलात तर. ओके,
तो पार्ट आपण बघणार आहोत. RSI लोअर बँड जो आहे त्याचा कलर मी काय करतोय, रेड करतोय लोअर बँडचा कलर, त्याची थिकनेस वाढवतोय. अप्पर बँडचा कलर मी ग्रीन करतोय आणि त्याची थिकनेस वाढवतोय. लोअर बँड मी 30 ऐवजी किती घेतलेले आहे ते 40 घेतलेले आहे. अप्पर बँड 70 ऐवजी मी किती घेतलेले आहे 60 घेतलेले आहे. बरोबर आहे. तर बाकीचे जे काही लाईन आहेत आता तुम्हाला इथे दिसेल, प्रॉपर दिसेल. ओके. तर लोअर बँड हा रेड कलरचा तुम्हाला दिसतोय. अप्पर बँड हा ग्रीनचा दिसतोय जो 60 आहे. ओके. तर अशा पद्धतीने आणि इथे तुम्हाला ब्लॅक लाईन आलेली दिसेल. ही ब्लॅक लाईन आहे 200 EMA ची लाईन आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे तर RSI ला आपल्याला जर RSI मध्ये जर ट्रेड करायचं असेल तर मला इथे काही RSI मध्येही सपोर्ट रेजिस्टन्स हे ड्रॉ करणं तितकंच महत्वाचं आहे. RSI वरही मी प्राइस ऍक्शन ड्रॉ करू शकतो. RSI वरही मी ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. तर हे सगळे पार्ट आपल्याला इथे बघत राहायचे आहेत. ओके. तर आता इथे जर मी कन्सिडर केला ओके तर काल जर निफ्टी बघितलं तर फ्रायडेला निफ्टी ही गॅप अप ओपनिंग झाली. बरोबर आहे. आणि तिथून जर तुम्ही बघितलात की RSI चा स्ट्रेंथ हा काय होत चालला होता, वीक होत चालला होता. म्हणजेच काय RSI आता हा ट्रेंड बदललेला होता. बरोबर. RSI तुम्हाला दाखवतोय की इथे प्राइस ऍक्शन नुसार जर तुम्ही बघितलात तर RSI पण जी काही तुमची निफ्टी होती तीही डाऊन ट्रेंडला चालली होती आणि RSI चा स्ट्रेंथ पण वीक होत चालला होता. म्हणजे याच्यातला जो बुलिश स्ट्रेंथ आहे तो बघूया की RSI मध्ये मला प्राइस ऍक्शन किंवा मला इथे सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीने काढता येतात. तर तो पार्ट आज आपल्याला इथे बघायचा आहे. तर मी RSI ला इथे एक सपोर्ट काढतोय. बघा RSI आतापर्यंत जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलात तर इथे एक सपोर्ट घेतला, पुन्हा इथे एक सपोर्ट घेतला आणि पुन्हा इथे एक सपोर्ट घेतला. तर इथे मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतोय. बरोबर आहे. तर इथे बघा मी आता RSI ला इथे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेला आहे. बरोबर आहे. बरोबर त्याच पॉइंटला RSI काय करत आहे, सपोर्ट घेत आहे. बरोबर आहे. तर RSI ला तुम्ही प्राइस ऍक्शन ड्रॉ करायची आहे. ओके. आणि इथे मी पुन्हा बघतोय की जोपर्यंत हा तोडेल, आता इथे जर मी बघितलं पुन्हा मी बॅक जर गेलं तर RSI जर समजा 32.78 ब्रेक केला तर पुढे तो कुठपर्यंत फॉल होईल. तर त्याची जर मी बॅक टेस्ट केली तर इथे तुम्हाला दिसून येईल की इथे दिसतं की कंटिन्यू RSI पुन्हा 29.73 ला एक सपोर्ट घेतलेला आहे. आणि जर समजा 29.73 जर RSI ने ब्रेक केला तर पुढे तो कुठपर्यंत फॉल होण्याचे चान्सेस आहेत 22.86 पर्यंत तो फॉल. तुम्हाला काय दिसेल की कुठे पुन्हा खाली सपोर्ट घेईल तर इथे तुम्हाला दिसेल की इथे 18.74 पर्यंत RSI हा फॉल व्हायला चालू होईल. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला RSI चे काही सपोर्ट तुम्हाला इथे दिसत आहेत. आता इथे मी प्राइस ऍक्शन पण ड्रॉ करतोय म्हणजेच ट्रेंड लाईन मी ड्रॉ करतोय. उद्या जर मला सीई ची पोझिशन घ्यायची असेल काल RSI कुठेपर्यंत गेला होता तर तो पार्ट आपल्याला 2 ओके. तर इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय RSI ची. एक इथे एक अशी ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळेल. तर आज जर उद्या मला RSI मध्ये सीई ची पोझिशन बाय करायची असेल तर मला इथे दिसून येईल ज्यावेळी ही ब्लू लाईन क्रॉस करेल त्याच वेळी मी काय करेन RSI मध्ये सीई ची पोझिशन बाय करेन. बरोबर आहे. RSI फक्त ज्यावेळी ही ब्लू लाईन क्रॉस करेल बरोबर आहे. जर ही ब्लू लाईन तोडली तर सेकंड सपोर्ट बघा मी इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. कुठे टॉप RSI कुठे गेला होता इथे बरोबर आहे 86 पर्यंत गेला होता. तिथून मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतरचा मला कुठे दिसलेला आहे सपोर्ट बघा त्या पॉइंटला दिसलेला आहे. ओके. म्हणजे नियर अबाउट बरोबर 60 ला. ओके. म्हणजे उद्या जर मी हा जर RSI ब्लू ट्रेंड लाईन क्रॉस केली तर नेक्स्ट मार्केट हा पूर्ण स्ट्रॉंग बुलिश होईल. फक्त जो हा 60 जो आहे तो 60 एक प्रकारे रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट करेल आणि जर समजा RSI ने 60 जरी ब्रेक केला तर मात्र एक स्ट्रॉंग बुलिशला जाईल आणि RSI चा जो नेक्स्ट टार्गेट आहे तो RSI चा जो नेक्स्ट टार्गेट आहे तर तुम्हाला इथे दिसून येईल RSI हा 86 पर्यंत पुन्हा अप साईडला मूव्ह होईल. हे आपण बघतोय 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. बरोबर आहे. तर हे आपल्याला कंटिन्यू ऑब्झर्व्ह करणं महत्वाचं आहे.
5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. समजा मी एक चालू मार्केट आपण आता एक बिटकॉइनचा इथे आपण बघूया, जे सध्या आपल्याला इथे बघायला मिळतील. आता बिटकॉइन मध्ये तुम्हाला दिसतोय की मार्केट मध्ये आपल्याला इथे एक मोमेंट दिसते आहे. मी फक्त RSI ला बघून आपल्याला इथे काय करायचं आहे, आता ट्रेड करायचं आहे फक्त RSI इंडिकेटर वापरून. बघा मी RSI मध्ये काय केलेलं आहे, 40 ही एक लाईन मी काय केलेली हायलाइट केलेली आहे. त्यानंतर मी 60 ही एक लाईन हायलाइट केलेली आहे. आणि सध्या RSI कोणत्या झोन मध्ये आहे, ज्याला आपण म्हणतो नॉर्मल झोन मध्ये आपल्याला RSI इथे बघायला मिळत आहे. ओके, तर RSI चा सध्या जर आपण इथे बघितला की इथे आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. इथे बघा मी एक ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करतोय, इथे मी लोअर जिथपर्यंत गेला होता RSI तिथे मी टॅप करतोय आणि त्याच्यानंतर मी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. लक्षात आलं? जर आता मला हा जर स्टॉक कुठला असेल किंवा हा जर कुठला इंडेक्स असेल, जर हा ब्लू लाईन जर क्रॉस करून खाली आला तर मात्र मी इथे PE ची पोझिशन बाय करेन. ओके, आता मला जर CE ची पोझिशन बाय करायची असेल तर इथेही मला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करता येईल. मी मोठी ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. फॉर एक्झाम्पल कुठून ही जी हाय पॉईंट गेलेलं आहे, या हाय पॉईंट पासून मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. ओके, तर हा दिसेल मला ट्रेंड लाईन. ओके, तर हे प्राइस ऍक्शन मी फक्त RSI वर दाखवत आहे. ओके, मी चार्ट कडे बघत नाही, मी फक्त RSI ला बघतोय. जर समजा हा RSI 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ही ब्लू लाईन जर क्रॉस केली तर त्याचा नेक्स्ट टार्गेट जो आहे, तो नेक्स्ट टार्गेट कुठे आहे तुम्हाला दिसतोय 75.11 ला दिसतोय. आणि बॉटम साईडला जर टार्गेट आपण बघितला तर कुठपर्यंत खाली पडण्याचे चान्सेस आहे 22.59. आता इथे मला RSI प्रॉपर सिग्नल देईल जर समजा त्यांनी अप्पर साइडची ब्लू लाईन क्रॉस केली, प्राइस ऍक्शन जर क्रॉस केला तर 75 पर्यंत मूव्ह होईल. इथे मी ऑप्शन मध्ये CE बाय करेन आणि मी इथे एक चांगला प्रॉफिट किंवा स्कॅल्पिंग करून चांगले पैसे कमवेन. जर समजा तो लोअर क्रॉस केला तर मी इथे PE बाय करेन आणि इथे चांगला प्रॉफिट करेन. आता याच्यामध्ये काय कन्फ्युजन होऊ शकतं लक्षात घ्या. आता इथे जर बघितला तर अप्पर साइडची जी ब्लू लाईन आहे ही जी आपण बघितलेली आहे ही ऑलरेडी काय झालेली आहे 60च्या वर आहे. त्यामुळे हा जर ब्रेक केला तर एक स्ट्रॉंग बुलिशनेस येईल. पण लोअर साइडला जी ब्लू लाईन आहे ती जर क्रॉस केला, जर ती जर क्रॉस करून खाली आली तर त्याला एक सपोर्ट आपल्याला 40चा दिसतोय. 40 जो बँड आहे त्याचा एक सपोर्ट आपल्याला दिसेल. बरोबर आहे. जर तो ब्रेक केला तर मात्र मी म्हणेन तो कुठपर्यंत खाली येईल RSI 22.59. म्हणजे इथे एक स्ट्रॉंग बेरिशनेस येईल की जिथे तुम्ही PE बाय करून चांगले पैसे कमवू शकता. ओके, आता याच्यामध्ये आपण एक EMA बघितला होता 200 EMA. हा तुम्हाला दिसतोय. हा 200 EMA जो आहे, जर समजा RSI 200 EMA ला क्रॉस करून खाली आला तर इथे तुम्ही PE ची पोझिशन घेऊ शकता आणि स्कॅल्पिंग करून म्हणजे तुमचा मॅक्स ट्रेड हा काही सेकंद टू मिनिट पर्यंत असला पाहिजे. तेवढ्यात तुम्ही प्रॉफिट गेन करून बाहेर पडू शकता. आणि जर तुम्ही इथे RSI जर 200 ला क्रॉस करून वर गेला तर इथे एक तुम्ही CE ची पोझिशन घेऊ शकता. ओके, स्टॉप लॉस लावून तुम्ही इथे ट्रेड करू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही RSI मध्येही ट्रेंड लाईन ड्रॉ करून चांगले पैसे इथे कमवू शकता. आता आपण इथे बिटकॉइनचं काढलेलं आहे. समजा मला आता काही स्टॉकचे RSI काढायचे, समजा SBI बँक आहे. ओके, तर आता SBI बँक मध्ये मला काय दिसून येतं बघा 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, तर SBI बँक मध्ये RSI ऑलरेडी 40 काय केलेलं आहे, क्रॉस केलेला आहे. म्हणजे इथे मला काय दिसून येतं की इथे एक बेरिश ट्रेंड SBI बँकेमध्ये 5 मिनिटांमध्ये चालू दिसतोय. पण इथे मला लगेच काय करायचं, इथे मला काय केलं पाहिजे की मी प्रिव्हियस जे RSI चे सपोर्ट की जिथे सपोर्ट घेऊन तो वर गेलेला आहे तिथे मी लाईन ड्रॉ करणं कंपल्सरी आहे. ओके, आता इथे मला पहिला जो दिसला की इथे RSI ने प्रिव्हियस याच्या वेळी बाउन्स बॅक केला होता. त्याच्यानंतर मला इथे सेम सपोर्ट रेजिस्टन्स दिसत इथे तुम्हाला दिसतं बघा. ओके, तर हा ही एक प्रकारे सपोर्ट म्हणून RSI ला ऍक्ट करेल. तर इथूनही बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस RSI मध्ये आहे. जर हा ब्रेक केला तर पुन्हा प्रिव्हियस कुठं आहे इथे तुम्हाला दिसतोय बघा. ओके, तर इथेही मला काय दिसतोय एक प्रकारचा सपोर्ट दिसतोय जिथं RSI खाली पडून पुन्हा बाउन्स बॅक झालेला आहे. आणि त्याच्यानंतर मला पुढचा सपोर्ट कुठं दिसतोय बघा, तर इथे मला पुन्हा पुढचा सपोर्ट दिसतोय 26.40 ला. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही RSI लाही सपोर्ट रेजिस्टन्स फाइंड आउट करून चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकता. आता अप्पर साइडला जर बघितलं, कारण मला लोअर साइडला प्राइस ऍक्शन दिसत नाहीये, तर मी अप्पर साइडला जर चेक केला तर अप्पर साइडला मला इथे एक प्राइस ऍक्शन काढता येईल. कशा पद्धतीने मी इथे ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. हायेस्ट कुठे गेला, इथे गेलेला आहे हायेस्ट. ओके, तर याच्यावर मी क्लिक करतोय आणि इथे बघा असा
मी एक प्राइस ऍक्शन इथे ड्रॉ करतोय. आता जर मला एसबीआय मध्ये सीईची पोझिशन घ्यायची असेल, मी हे इंट्राडे बद्दल सांगतोय. चालू मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये करायचंय. ज्यावेळी ही ब्लू लाईन क्रॉस करेल त्याच वेळी मी एसबीआय मध्ये कॉलची पोझिशन मी घेऊ शकतो. ओके. आणि जर मला पीईची पोझिशन घ्यायची असेल तर मला इथे दिसतात जसा हा सपोर्ट तोडेल तसं मी इथे एक पीईची पोझिशन मी इथे बाय करू शकतो. कारण ऑलरेडी जर मी प्राइस ऍक्शन जर बघितलं बॅक म्हणजे पुटच्या साईडला तर 5 मिनिटांमध्ये जर मी इथे जर प्राइस ऍक्शन ड्रॉ केली, हा लोएस्ट होता आणि त्याच्यानंतर मी अशी जर एक लाईन ड्रॉ केली तर ऑलरेडी त्यांनी एक ब्रेकआउट इथे ब्रेकडाऊन हा इथे दिलेला आहे एसबीआयने. ओके. तर एसबीआय 5 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतोय बेरिश ट्रेंड मध्ये दिसतोय. हे जे मी दाखवत आहे हे तुम्हाला चालू मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये करायचंय. लक्षात ठेवा. तुम्हाला हे कोणत्या ह्याच्यात करायचंय? चालू मार्केटमध्ये 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आरएसआय मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ज्यावेळी तुम्ही चालू मार्केटमध्ये डेली इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर त्यावेळी तुम्ही 5 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवून आरएसआय मध्ये अशा पद्धतीने प्राइस ऍक्शन ड्रॉ करणे, सपोर्ट ड्रॉ करणे, आरएसआयचा रेजिस्टन्स ड्रॉ करणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. आता जर समजा उद्या एसबीआयने इथे ही ब्ल्यू लाईन ब्रेक केली तर मला पुढे काय दिसतोय बघा. आरएसआय याच्या आधी कुठून रिजेक्शन दिला होता. ओके. तर ती लाईन मी इथे ड्रॉ करतोय. बरोबर आहे. तर मी इथे बघतोय पाठीमागे इथे तुम्हाला दिसत असेल की आरएसआयने 65.34 लाही रिजेक्शन दिलेला होता. त्याच्यानंतर पुढचा रिजेक्शन कुठला होता आरएसआयचा मोठा, तर इथे आपण ड्रॉ करू शकतोय 74.78 आहे. आणि जर तो ब्रेक केला तर आरएसआय कुठपर्यंत पोहोचेल तर आपण इथे बघू शकतो की आरएसआय कुठपर्यंत जाईल पुढे 84.25 पर्यंत तो मूव्ह करेल. ओके. तर प्राइस ऍक्शन म्हणजे ट्रेंड लाईन अँड हॉरिझॉन्टल लाईन ह्या दोन्हीचा वापर तुम्हाला आरएसआय वर कंटिन्यू करावा लागतो. ओके. तर चालू मार्केटमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हे आरएसआय मध्ये वापर करू शकता. ओके. तर आपण बिटकॉइन मध्ये बघूया जिथे आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. तर तुम्हाला इथे दिसतं की बरोबर त्याच पॉइंटला येऊन सध्या काय होतोय बघा, एक रिजेक्शन आपल्याला भेटत चाललेला आहे. बरोबर आहे. बिटकॉइन हा खाली पडत चाललेला आहे. बरोबर आहे. पण हा जर बघितला तर इथे बरोबर आरएसआय कुठे टच झालेला आहे? आपल्या प्राइस ऍक्शनला आता इथे तो रिस्पेक्ट करत आहे. ओके. जर तो ब्रेक केला तर मात्र तो कुठेपर्यंत खाली पडेल? तुम्हाला इथे दिसतं की त्याचा जो सपोर्ट आहे, कुठला सपोर्ट आहे? तर इथे तुम्हाला दिसतो 40चा सपोर्ट आहे. बरोबर आहे. तर ह्या 40चा सपोर्ट तुम्हाला इथे दिसतो आणि तो 40चा सपोर्ट पासून तो पुन्हा बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस हे असू शकतात. तर ही एक म्हणतो ना आपण एक 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 अशा झोन मध्ये तो आलेला आहे की ते आपल्याला एक चांगला ट्रेंड भेटण्याचे चान्सेस आहेत. ओके. जर ही कॅन्डल त्याच्या खाली जर सस्टेन झाली, ह्या ब्लू लाईनच्या खाली सस्टेन झाली तर आपल्याला इथे एक चांगला बेरिश ट्रेंड भेटू शकतो. ओके. तर असा वापर आपण इथे आरएसआयचा करणार आहोत. ह्याच्या सोबत मी तुम्हाला आणखी एक इंडिकेटर सांगणार आहे. तो सगळ्यात मॅजिकल इंडिकेटर आहे. तर मी पुन्हा इंडिकेटर मध्ये जातोय आणि इथे मी सिलेक्ट करतोय EMA मूव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल. मी त्या मूव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल वर क्लिक करतोय. इथे तो इंडिकेटर येईल. ओके. त्याच्यावर मी क्लिक करतोय आणि त्याच्या सेटिंग मध्ये जातोय. इथे इनपुट मध्ये मी 9 च्या ऐवजी काय घेतोय 5 घेतोय. स्टाईल मध्ये त्याचा जो कलर आहे तो रेड घेतोय. त्याची थिकनेस वाढवतोय. ओके. तर ही 5 ची जी लाईन आहे ही सगळ्यात महत्वपूर्ण लाईन आहे, जो तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्हाला तो सांगून जातो. लक्षात घ्या. आता इथे बघा प्रत्येक कॅन्डल सोबत तुम्हाला एक लाईन दिसते रेड लाईन, त्याला आपण 5 लाईन म्हणतो. ह्यालाच आपण मॅग्नेटिक लाईन मी म्हणतो. ती प्रत्येक कॅन्डलला खेचून घेते. जर ती कॅन्डल खाली गेली तर त्याला खेचून पुन्हा वर गेली. बरोबर आहे. क्लोजिंग जिथं जातं. ओके. तर हा सगळ्यात महत्वपूर्ण इंडिकेटर आहे ज्याचाही वापर तुम्ही एक प्रॉपर एंट्री घेण्यासाठी करू शकता. बरोबर आहे. तर बघा आरएसआय बरोबर ह्या प्राइस ऍक्शनला काय करतोय सस्टेन करतोय. जर हा ब्रेक केला तर मात्र मी एक इथे पीईची पोझिशन घेईन आणि त्याचा जो टार्गेट असेल तो टार्गेट काय असेल आरएसआयचा हा जो 40 दिसतोय ना तुम्हाला सपोर्ट, तो हा आपला टार्गेट असू शकतो. ओके. तर तो तिथेपर्यंत टार्गेट घेईन कारण तिथून पुन्हा तो बाउन्स बॅक होण्याचे चान्सेस हे असू शकतात. पण जर समजा त्यांनी जर 40 ब्रेक केलं तर मात्र तो पुन्हा एक मोठा फॉल देईल आणि आपल्याला इथे जो काही बिटकॉइन आहे तो एक मोठ्या बेरिश ट्रेंडला गेलेला आपल्याला दिसेल.
ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही RSI चा वापर करू शकता. 200 ला क्रॉस केला तुमची एक पहिली पीईची एंट्री असेल स्कॅल्पिंगसाठी. ओके, ही 200 लाईन पण फार इम्पॉर्टंट लाईन आहे. जर समजा 200 लाईनला जर कट केला तुम्ही पीईची एंट्री घेऊ शकता. ओके, आणि तिथे तुम्हाला मात्र स्कॅल्पर व्हावं लागेल. तुमचा ट्रेड मॅक्स 20 ते 30 सेकंदाचाच असला पाहिजे. एंट्री करा, प्रॉफिट बुक करा आणि बाहेर पडा. जास्त वेळ तुम्ही ते ठेवायचं नाही. पण जर तुम्हाला RSI मध्ये असे जर प्राइस ऍक्शन भेटले आणि त्याचा ब्रेकआउट जर मिळाला, तर मात्र तुम्ही एक चांगले पैसे इथे कमवू शकता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. ओके, तर ऑप्शन ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, स्कॅल्पिंग करा आणि स्कॅल्पिंग करताना तुम्ही इथे काय वापरा, RSI 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरा. ओके, हे सगळ्यांना लक्षात येतोय? माझा आवाज क्लिअर येतोय सगळ्यांना? ओके. लक्षात आलं. आपण आणखी एक स्टॉक बघूया. फॉर एक्झाम्पल आपण टाटा केमिकलचा RSI चेक करूया. ओके, आता इथे बघा टाटा केमिकलचा RSI आपण बघतोय. मी चेंजेस जे केलेले आहेत RSI आपण बघूया टाटा केमिकलचा. तर RSI इथेही काय दाखवतोय मला, डाऊन ट्रेंड दाखवत आहे. त्याचा जो काही ट्रेंड आहे तो इथून बघा निगेटिव्ह येत गेलेला आहे. बरोबर आहे. तर आता इथे तुम्हाला दिसतोय की RSI ऑलमोस्ट पुन्हा रिटेस्ट करायला गेलेला आहे 200 ला. ओके, तर आता उद्या जर समजा RSI 200 क्रॉस केला, तर मला इथे दिसून येईल की तो पुन्हा एक बुलिश ट्रेंड टाटा केमिकल घेऊ शकतो. इथेही मी ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय. मी याला कॉम्प्रेस करतोय. कॉम्प्रेस केल्यानंतर मी जो काही रिसेंट हाय आहे RSI चा, तिथे मी काय करतोय, टॅप करतोय आणि त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे, आता इथे हा सपोर्ट मी कन्सिडर करतोय. बरोबर आहे. कोणता घेतला बघा मी सपोर्ट? ओके, इथे दिसतोय तुम्हाला? ओके, तर याला मी रिस्पेक्ट केलेली आहे. माझी RSI ची जी लाईन आहे प्रॉपर तुम्ही इथे ड्रॉ करू शकता. ओके, जर RSI ब्रेक केला, ही जर ट्रेंड लाईन RSI ने ब्रेक केली, तर मात्र मी टाटा केमिकलच्या सीईच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये किंवा सीई मी इथे बाय करू शकतो. बॉटम साइडला मी इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करेन. बॉटम साइडला मी इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करेन. हा जो लो आहे, बरोबर आहे, हा लो घेतला मी. ओके, तर इथे प्रॉपर मला इथे ट्रेंड लाईन इथे ड्रॉ करता येते. जर हा लो ब्रेक केला, तर त्याचा फर्स्ट टार्गेट कोणता असेल बघा, तर फर्स्ट टार्गेट जो असेल टाटा केमिकलचा, तर इथे असेल फर्स्ट टार्गेट, इथपर्यंत तो खाली पडेल RSI ब्रेक करून. ओके, त्याच्यानंतर जो सेकंड असेल तो आपल्याला RSI दिसतो इथपर्यंत तो फॉल देईल. बरोबर आहे. त्याच्यानंतर मी बॅक टेस्ट केलं, तर तो जर तोडला तर टाटा केमिकल कुठेपर्यंत फॉल देईल, इथपर्यंत फॉल देईल. ओके, सेम जर अप्पर साइड ब्रेकआउट केला, तर माझा पहिला रेजिस्टन्स काय असेल, 60 हाच माझा पहिला रेजिस्टन्स असेल. लक्षात घ्या. बरोबर आहे. पहिला रेजिस्टन्स काय असेल, 60 असेल. पण जर 60 ब्रेक केला, तर इथे मी पुन्हा बघतोय की कुठेपर्यंत RSI मूव्ह करेल. इथे दिसतो बघा फर्स्ट जो आहे रिजेक्शन. इथे दिसतोय तुम्हाला फर्स्ट रिजेक्शन. ओके, रिसेंट तयार झालेला. तो जर तोडला तर पुढचा रिजेक्शन कुठे आहे, इथे दिसतोय तुम्हाला पुढचा रिजेक्शन. बघा इथून तो पुन्हा खाली. ओके, आणि थर्ड जर रिजेक्शन बघितलं तर हे डबल झालेलं आहे बघा इथे. ओके, तर अशा पद्धतीने RSI मूव्ह करेल आणि हे जसं ब्रेक करेल तसं तुम्ही इथे पोझिशन बनवू शकता. स्कॅल्पिंग करून पैसे इथे कमवू शकता. लक्षात आलं. तर RSI चा वापर खूप चांगला इंडिकेटर आहे. RSI फक्त याच्यावर तुम्हाला भरपूर काम करावं लागतं आणि प्रॉपर ब्रेकडाऊन इथे तुम्हाला बघायला मिळेल. जर प्राइस ऍक्शन त्यांनी ब्रेक केली, तर तुम्हाला इथे चांगली एंट्री भेटेल आणि इथे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. ओके, तर आपण बघतोय अशा पद्धतीने बघूया बिटकॉइन मध्ये काय झालेलं आहे. आपण जिथे प्राइस ऍक्शन ड्रॉ केलेली होती, तर तिथे आपल्याला बघूया काय झालेलं आहे, मिळालेलं आहे का ब्रेकआउट, ब्रेकडाऊन. ओके, बघा आणखीही आपल्याला तिथे सिग्नल दिलेला नाही RSI ने. बरोबर, तिथेच रिस्पेक्ट करून तो काय करतोय, पुन्हा अपसाइड चाललेला आहे. तर हे तुम्हाला जर समजलं, RSI वर तुम्हाला ज्यावेळी ट्रेंड लाईन ड्रॉ करता येईल. RSI इथे बघा ब्रेकआउट झाला, बघा बघा तोडला तो. ओके, तर इथे मी बघा खूप चांगल्या पद्धतीने इथे
पैसे गेन करू शकतो. खूप चांगला ब्रेकआउट दिला. तोडल्या मी एंट्री घेतलं आणि तो 40ला ही क्रॉस केलेला आहे. एक स्ट्रॉंग बेरिशनेस मला दिसतोय. आता अशा वेळी बघा, ज्यावेळी तो आता 40 मी म्हटलं तुम्हाला सपोर्ट आहे. तो फार मॅटर करतो. बरोबर आहे. 40ला तो फार मॅटर करतो. तोडल्या एंट्री घेतली, प्रॉफिट बुक केला, बाहेर पडला. स्कॅल्पिंग तुम्ही इथे चांगल्या पद्धतीने करू शकता. ओके. जर आता हा 40च्या खाली सस्टेन झाला, तर मात्र आपल्याला चांगला बेरिश ट्रेंड इथे कशामध्ये बघायला मिळेल? बिटकॉइनमध्ये इथे बघायला मिळेल. बरोबर आहे. तर हे तुम्ही कन्सिडर करू शकता. प्राइस ॲक्शनमध्ये आर-एस-आयचा जर प्राइस ॲक्शन तुम्ही जर यूज केलात, तर तुम्हाला खूप चांगले ब्रेकआउट हे भेटायला चालू होतील आणि इथे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. ऑप्शन ट्रेडिंग करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. खूप छान सिग्नल देतात. इथे फक्त आपल्याला मॅन्युअल वर्क करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मी काय म्हणतोय लक्षात आलेलं आहे तुम्हाला? तुम्हाला स्वतःला मॅन्युअली इथं थोडं काम करावं लागतं. बरोबर आहे. स्वतःला प्राइस ॲक्शन ड्रॉ करावे लागतील. बरोबर आहे. आर-एस-आयचे प्रिव्हियस थोडा बॅक टेस्टिंग करून तुम्ही प्रिव्हियस सपोर्ट रेझिस्टन्स इथे काढू शकता आणि मग तुम्हाला इथे चांगले रिझल्ट किंवा चांगली एंट्री तुम्हाला इथे भेटेल आणि तुम्ही इथे चांगल्या प्रॉफिटमध्ये येऊ शकता. ओके. तर लक्षात आलं. बरोबर तो 40 पर्यंत पुन्हा टच करेल आणि तिथून तो एक सपोर्ट 40चा घेण्याची शक्यता असू शकते. लक्षात आलेलं आहे सगळ्यांना? तर ह्या पद्धतीने आपण आर-एस-आयचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. हे झालं तुम्ही चालू मार्केटमध्ये म्हणजे डे ट्रेडिंग जर करत असाल, तर ह्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. जर समजा मला एखाद्या वेळेस पुढच्या म्हणजे आता समजा उद्या मंडेचं मला एनालिसिस करायचंय, तर मंडेला मार्केट काय होण्याचे चान्सेस आहेत? मंडेला आपण कसा ट्रेड घेतला पाहिजे? समजा आपण कन्सिडर करूया मंडेला आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं आहे. तर मला आर-एस-आय बघून काय करता येईल? तर मी इथे जर उद्यासाठीचा जर मला ट्रेड प्लॅन ठरवायचा असेल, तर मी इथे टाईम फ्रेम 5 मिनिटं वापरत नाहीये. मी इथे टाईम फ्रेम 1 डेचा वापरतोय. मी 1 डेचा आर-एस-आय बघतोय आणि 5 EMA पण बघतोय. ओके. तर 1 डेच्या आर-एस-आय मध्ये जर मी इथे एक प्राइस ॲक्शन ड्रॉ केली. आता इथे आपण एक प्राइस ॲक्शन ड्रॉ करूया. ओके. बॉटम पासून आपण एक प्राइस ॲक्शन ड्रॉ करूया. तर याच्या आधी 1 डे मध्ये लो जो गेला होता, तो इथे आपल्याला दिसतोय. त्यानंतरनं जो सपोर्ट घेतला इथे मला दिसतोय, सपोर्ट दिसतोय. बरोबर आहे? ओके. तर हा एक प्राइस ॲक्शन 1 डे मध्ये आर-एस-आय मध्ये तयार झालेला आहे. बरोबर आहे? मी बरोबर 2 सपोर्ट इथे घेतलेला आहे आर-एस-आय मध्ये. बरोबर आहे? तर फर्स्ट इथं दिसतोय मला. हा किती तारखेचा सपोर्ट कन्सिडर करेन मी? 16 जूनचा आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतरनं पुन्हा इथे एक रिटेस्ट केला 29 ऑगस्टला. ओके. 29 ऑगस्टला इथे एक रिटेस्ट केलेला आहे 200 EMA ला आणि तिथून पुन्हा तो वर गेलेला आहे. ओके. तर आता इथे मला दिसतोय, जर तुम्हाला वाटलं की उद्या मार्केट खाली पडेल, पण जोपर्यंत हा आर-एस-आय ही ब्लू लाईन क्रॉस करून खाली येत नाही आणि जरी ब्लू लाईन क्रॉस केली, तर पहिला जो सपोर्ट आहे, बरोबर आहे, तर तो ब्रेक होणं फार महत्वाचं आहे. म्हणजेच काय, जर आर-एस-आय मध्ये बेरिश ट्रेंड म्हणजे सॉरी बँक निफ्टीमध्ये बेरिश ट्रेंड कधी येईल, हे जर आपण कन्सिडर केलं, जर आर-एस-आयनी मी इथे बघतोय जर आर-एस-आयनी 54.01 क्रॉस करून जर खाली आला 1 डे मध्ये, तर मी तुम्हाला म्हणेन की आता बँक निफ्टी ही बेरिश ट्रेंडला चाललेली आहे. ओके. मग बँक निफ्टी कुठे चाललेली आहे? बेरिश ट्रेंडला चाललेली आहे. 54.01 जर क्रॉस केला, तर बँक निफ्टी हा बेरिश ट्रेंडला चाललेला आहे. ओके. तर आता आपण इथे जर ट्रेंड लाईन जर अप्पर साइडला बघितलं, तर बघा आर-एस-आयनी काय केलं? इथे तुम्ही बघू शकता, की इथे एक चांगला 2-3दा इथे काय केलेला आहे तो रिजेक्शन दिलेला आहे. बरोबर आहे. वर गेला 24 ऑगस्टला पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला 30 ऑगस्टला पुन्हा खाली आला आणि पुन्हा 5 सप्टेंबरला वर गेला, पुन्हा खाली आला आणि जर तुम्ही बघितलंय तर 8 सप्टेंबरला मात्र तो झोन आर-एस-आयनी ब्रेक केलेला आहे. ओके. तर आता इथून पुढे जर ट्रेंड जर बघितला तर ऍक्च्युअली आता आपण अनालिसिस करूया. बँक निफ्टी बघा. बँक निफ्टी कशी क्लोज झालेली आहे, जर मी कॅन्डलस्टिकचा पॅटर्न जर कन्सिडर केला, तर इथे एक स्पिनिंग टॉप आपल्याला दिसेल. म्हणजे मी याला एक डायरेक्शन लेस म्हणेन. आता टेक्निकली 5 EMA ला जर मी कन्सिडर केलं, तर 5 EMA आणि कॅन्डलमध्ये एक गॅप आपल्याला इथं दिसतोय. ओके. जो गॅप तो फिलअप करेल, मे बी एक छोटा करेक्शन घेईल. पण आर-एस-आयचा जो स्ट्रेंथ आहे तो चांगला बुलिश स्ट्रेंथ दाखवत आहे आपल्याला. मे बी तो अपसाइड देईल. पण जोपर्यंत तो एक
5 MA ला रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जो ट्रेंड असेल तो आपण म्हणतो ना की एक साइड वे ट्रेंड मार्केटमध्ये असण्याचे चान्सेस आहेत. जर स्ट्रॉंग बुलिश जर झाला तर मात्र 5 MA कॅन्डलला रिस्पेक्ट करायला वर जाऊ शकते. आता ऑलरेडी RSI ने काय केलेलं आहे, हा झोन ब्रेक केलेला आहे. बरोबर आहे. तर RSI चा पुढचा रिजेक्शन काय असू शकतो? तर तो पार्ट आपल्याला इथे बघायचा आहे. RSI चा पुढचा रिजेक्शन काय असू शकतो? ओके. तर पुढचा रिजेक्शन जर बघितला तर मी RSI चा दाखवेन तुम्हाला. तर हा आहे त्याचा पुढचा रिजेक्शन. ओके. जरी उद्या मार्केट वर गेला तर एक रिजेक्शन RSI ला मिळेल, तो आहे 72.22. ओके. तर तिथून एक रिव्हर्स येण्याचे चान्सेस बँक निफ्टी असू शकतात. आणि जर समजा 72.22 जर ब्रेक केला RSI ने, तर पुढचा जो चान्स आहे तो तुम्हाला दिसतोय 77.15. आणि जर 77.15 जर ब्रेक केला तर एक स्ट्रॉंग रिजेक्शन आपल्याला बघायला मिळेल 83.15 चा. इथपर्यंत RSI जाईल, पण इथून एक स्ट्रॉंग रिजेक्शन येण्याचे चान्सेस आहेत. तिथे आपल्याला काळजी घ्यावी लागते. मार्केट कंटिन्यू बुलिश आहे. 83.41 ला जर रिस्पेक्ट केला तर मात्र मग एक तिथून रिव्हर्स येण्याचे प्रोबॅबिलिटी असू शकतात. ओके. तर हेही आपल्याला लक्षात असणं फार महत्वाचं आहे. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये आपण जर बघितला तर. आता मी वन डे टाइम फ्रेम मध्ये आणखी जर रिजेक्शन काढायचे बघितले तर मला इथे दिसून येतात बघा. आता बघा इथे तुम्हाला जर बघितला तर आता मी इथे लाईन ड्रॉ करतोय. इथे एक तुम्हाला दिसतोय बघा रिजेक्शन. ओके. तुम्ही जर बघितला तर हे किती तारखेचा रिजेक्शन आहे बघा. 4 एप्रिलचा एक रिजेक्शन आहे. त्यालाही तो क्रॉस केलेला आहे. आता जर पुढचा रिजेक्शन जर आपण बघितला RSI चा, तर हे बॅक टेस्टिंग आपल्याला असं करावं लागतं. इथे तुम्ही बघू शकता RSI ला एक रिजेक्शन आपल्याला दिसून येतोय, की इथून पण एक रिव्हर्स ट्रेंड येण्याची प्रोबॅबिलिटी आहे 69.86. हा रिजेक्शन कधी आला होता? हा रिजेक्शन आला होता 12 जानेवारीचा. बरोबर आहे, बुलिश मार्केटमध्ये. त्यानंतर आपण आणखी बॅक टेस्ट केला तर आपल्याला बघा इथे आणखी एक दिसतोय रिजेक्शन. तर हे तुम्ही बघणं फार मॅटर करतं. कारण हे जर तुम्ही बघितला नाहीत तर ट्रेंड अचानकच रिव्हर्स का गेला, खाली का पडला? तर एक प्रिव्हियस जो म्हणतो ना आपला सप्लाय डिमांड झोन आपल्याला तिथं बघायला मिळतोय. ओके. आणि तिथून मार्केट कधी-कधी एक चांगला रिजेक्शन देतोय. बरोबर आहे. आता हे लाईन मी इथे ड्रॉ करून ठेवलेलं आहे. आता बघा जर RSI ने आधीच आलं बघा. आपण जे लाईन ड्रॉ केलं तिथंच कुठेतरी आपल्याला 68.09 चा रिजेक्शन आपल्याला इथं भेटलेला आहे. जर समजा उद्या 68.09 जर क्रॉस केला तर RSI कुठेपर्यंत जाण्याची प्रोबॅबिलिटी आहे 69.86 पर्यंत. आणि जर तो क्रॉस केला तर 72.22. जर तो क्रॉस केला तर नेक्स्ट जो आहे तो 77.15 आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही RSI वर प्राइस ऍक्शन ड्रॉ करा. RSI वर ट्रेंड लाईन ड्रॉ करा. RSI वर तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करा. तो एक खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला डायरेक्शन देईल, की मी आता कधी एंट्री घेतली पाहिजे किंवा कुठून रिजेक्शन मिळण्याचे चान्सेस आहेत किंवा कुठे सपोर्ट मिळण्याचे चान्सेस आहेत. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी बँक मध्ये जर बघितला तर एक डायरेक्शनलेस पार्ट आपल्याला दाखवतोय, पण ग्लोबल मार्केट जर बघितला तर तो पॉझिटिव्ह आहे. ओके. तर उद्या मे बी एक म्हणतो ना की तुम्ही सुरुवातीला एक 10-15 मिनिटं मी तुम्हाला सजेस्ट करेन की पहिले 10-15 मिनिटं थोडं मार्केटला ऑब्झर्व्ह करा. ओके. कारण 5 MA आणि कॅन्डल मध्ये जो गॅप आहे तो एक डेंजर झोन आहे. जरी आपल्या डोक्यामध्ये बुलिश ट्रेंड दिसला तर हा जो झोन आहे, जो गॅप आहे, तो गॅप फिलअप करायला जर तो खाली आला तर मात्र तिथे तुमच्या सीईच्या पोझिशन मध्ये तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता. निफ्टी ऑलमोस्ट 5 MA ला रिस्पेक्ट करून एक केलेला आहे. पण जो शेवटी ती क्लोज होताना कशी क्लोज झालेली आहे, तर एक स्ट्रॉंग एक बेरिश कॅन्डल इथे क्लोज झालेली आहे. तर ग्लोबल मार्केट जरी पॉझिटिव्ह असला तरी टेक्निकली मात्र तो एक बेरिश कॅन्डल इथे आपल्याला दाखवत आहे. ओके. तर निफ्टीमध्ये पण तुम्ही जर RSI जर बघितला तर इथेही तुम्हाला RSI ची ट्रेंड लाईन हे ड्रॉ करता येईल. वन डे मध्ये तुम्ही प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स RSI चे ड्रॉ करा. ओके. प्रिव्हियस सपोर्ट रेजिस्टन्स कुठले ड्रॉ करायचे आहेत? 40 टू 60 झोन मध्ये काही ड्रॉ करू नका. 60च्या वर तुम्ही कॉम्प्रेस करत गेलात चार्ट तर तुम्हाला असे बरेच लाईन बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल आता इथे मी ड्रॉ करतोय. ओके. तर आता इथे बघा. फर्स्ट जी लाईन मी ड्रॉ करेन बघा मला कसे ड्रॉ करायचे, रेजिस्टन्स आधी मी ड्रॉ करतोय. ओके.
तर RSI चा पहिला रेजिस्टन्स कुठं आलेला आहे बघा. तर प्रिव्हियस बरोबर तिथेच तो कालही शुक्रवारी तो रिजेक्शन दिला. सेकंड जर बघितला तर इथे एक आलेला दिसतोय मला. त्यानंतर मी आणखी कॉम्प्रेस करतोय. ओके. तर मला आणखी कुठे रिजेक्शन्स बघायला मिळतात तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. तर त्याच्यानंतरचा जो रिजेक्शन मला दिसतोय निफ्टीला, तर तो इथे रिजेक्शन दिसतोय. इथे तुम्हाला दिसतोय बघा. ओके. तर असे असे लाईन तुम्हाला फक्त ड्रॉ करायचे आहेत RSI वर आणि फक्त RSI ला बघूनही तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग हे करू शकता. ओके. इथे पण तुम्हाला दिसतं बघा एक रिजेक्शन आहे. बरोबर आहे? तर इथे पण तुम्हाला एक रिजेक्शन दिसतोय. अशा थोडं बॅकटेस्ट जर तुम्ही केलात, तुम्हाला चांगले रेजिस्टन्स हे 60च्या वरचे सगळे काय ड्रॉ करतोय आपण? रेजिस्टन्स ड्रॉ करतोय आणि 40च्या खालचे आपण काय ड्रॉ करतोय? एक प्रकारे सपोर्ट ड्रॉ करतोय. बरोबर आहे? तर इथेही बघा तुम्हाला एक सपोर्ट इथे अशा पद्धतीने दिसतायत. ओके. तर हेही तुम्ही ड्रॉ करू शकता. इव्हन त्याच्यासोबत प्राइस ॲक्शनही ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला निफ्टीमध्ये जर पीईची पोझिशन बाय करायची असेल, तर मला इथे एक चांगला प्राइस ॲक्शन म्हणजे एक चांगली ट्रेंड लाईन ड्रॉ करता येते बघा. तर ती कुठे आहे ट्रेंड लाईन? हे दिसतं तुम्हाला लो दिसतोय बघा इथे. ह्या लो पासून घेतोय आणि रिजेक्शन कुठे घेतला होता, सपोर्ट कुठे घेतला होता? हा. जर ही ब्लू लाईन जर क्रॉस केला, खाली आला, तर मी म्हणेन की निफ्टी पुन्हा बेरिश ट्रेंडला गेलेली आहे. तर त्याचा फर्स्ट सपोर्ट काय असतो? तर 40 हा त्याचा फर्स्ट सपोर्ट असू शकतो आणि जर तो तोडला तर कुठपर्यंत खाली पडेल? 32.78 पर्यंत तो खाली पडू शकेल. बरोबर आहे? तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही ड्रॉ करा. त्याच्या आधी मला इथे एक दिसतं बघा. इथून पण रिव्हर्स गेलेला होता. आहे हा? दिसतोय हा रिव्हर्स पॅटर्न? इथे आहे. ओके. 35.25. ओके. जर तो ब्रेक केला तर मात्र एक चांगल्या बेरिश ट्रेंडला जाईल. RSIचा नेक्स्ट टार्गेट डायरेक्ट हा तुम्हाला बघायला मिळेल 27-28 पर्यंत. ओके. तर मार्केट हा वर गेला तर नक्कीच खाली येणार आहे. खाली गेला की नक्कीच तो वर जाणार आहे. बरोबर आहे. RSI हा स्ट्रेंथ दाखवतो, तो प्राइस दाखवत नाही. तो रिलेटिव्हली स्ट्रेंथ दाखवतो, की मार्केटमध्ये ट्रेंड कसा आहे आणि त्याचा जर वापर जर तुम्ही करायला चालू केला तर नक्कीच तुम्ही चांगले पैसे इथे काढू शकता. एक चांगले सपोर्ट, सप्लाय, डिमांड झोन तुम्हाला इथे कळेल RSIच्या मूव्हमेंट वरून आणि तिथे तुम्ही तुमची ट्रेडिंग जी आहे ती नक्कीच RSI इंडिकेटर वापरून चांगली इम्प्रूव्हमेंट होईल. बरोबर आहे? तर आपण इथे बघितलं चालू मार्केटमध्ये आपण एक बिटकॉइनचा पार्ट पण बघितलेला होता. ओके. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. बरोबर आहे? तर इथे बघताय तुम्ही 40 हा तुमचा टार्गेट होता. 40 ला तो पुन्हा रिजेक्ट करून अप्पर साइडला गेलेला आहे. बरोबर आहे. हा ब्रेक केला, एंट्री घेतलात, प्रॉफिट बुक केलात. 40च्या जवळपास आला की तुमचा फर्स्ट टार्गेट हिट, एक्झिट व्हा, बाहेर पडा. बरोबर आहे. आता नवीन एक सपोर्ट इथे RSIने इथे ड्रॉ केलेला आहे. आता जिथे ज्यावेळी असा सपोर्ट ड्रॉ करेल पुन्हा त्याच पॉइंटला काय केलं पाहिजे तुम्ही? एक हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ करून ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. तर हे एक नवीन सपोर्ट तुम्हाला RSIचा इथे बघायला मिळालेला आहे. त्याच्यामध्ये बिटकॉइनमध्ये. ओके. तर आता जरी तो खाली यायला, आता जरी तो 40 ब्रेक केला, लक्षात घ्या तरी मी एंट्री घेत नाही कारण तो प्रिव्हियस जो सपोर्ट आता इथे तयार झालेला आहे 37.36 तो ब्रेक केल्याशिवाय मी आता इथे एंट्री घेत नाही. ओके. तर ह्या गोष्टी कारण तो एक तो शक्यतो आता ट्रेंड तर डाउन ट्रेंड चालू झालेला आहे. बरोबर आहे. पण पण मला कन्फर्मेशन कधी मिळेल किंवा मला सिग्नल कधी मिळेल? जर त्यांनी 37.36 जर ब्रेक केला, तर आणि तरच आपण इथे काय करायचं आहे? एंट्री घ्यायची आहे. तोपर्यंत आपण इथे एंट्री घ्यायची नाही. ओके. तर डे ट्रेडिंगमध्ये RSIचा वापर कसा करायचा हा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. तर इथे आपल्याला काय करायचे सपोर्ट जे 40च्या खाली आपण ड्रॉ करणार आहोत हॉरिझॉन्टल लाईन त्याला आपण सपोर्ट म्हणतोय आणि जे 60च्या वर आपण ड्रॉ करणार आहोत आपण त्याला रेजिस्टन्स म्हणतोय आणि जे आपण हे तिरक्या लाईन ड्रॉ केलेले आहेत, ट्रेंड लाईन ड्रॉ केलेले आहेत, ते आपण प्रॉपर ट्रेंड लाईन जर ड्रॉ केलं तर आपल्याला एक चांगला ब्रेकआउट इथे आपल्याला मिळेल. मे बी तो बुलिश ट्रेंड मध्ये असेल किंवा बेरिश ट्रेंड मध्ये असेल आणि चांगली एंट्री तुम्हाला तिथे मिळेल आणि तुम्ही तिथे चांगले पैसे इथे कमवू शकता. ओके. जर तो त्या झोन मध्ये असेल तर शक्यतो ट्रेड अवॉइड करा. ट्रेड नसेल, साइडवे मार्केट असेल तर अशा वेळी मात्र ऑप्शन बायरला मोठे लॉसेस होतात. लक्षात घ्या ऑप्शन बायरला प्रॉफिट हा ट्रेंड आल्यानंतरच होतो. बरोबर आहे. जर ट्रेंड चांगला आला मे बी तो बुलिश असेल किंवा बेरिश असेल तर तुम्ही तिथे पैसे कमवू शकता. तर त्यासाठी तुम्ही RSI इंडिकेटर हा वापरा. चांगला इंडिकेटर आहे. ओके. सगळ्यांना समजलेलं आहे RSI इंडिकेटर कसा वापरायचा आहे. मार्केट स्ट्रक्चर्स
युएसडी आयएनआर मध्ये युएसडी आयएनआर मध्येही तुम्ही याचा वापर करू शकता. ओके, कमोडिटी मध्ये युएसडी आयएनआर मध्ये ठीक आहे, आपण त्याचाही पार्ट आपण बघूया. युएसडी आयएनआरचा मी चार्ट, फ्युचर चार्ट इथे ओपन करतोय. त्याच्या आधी आपण कमोडिटी, जसं समजा फॉर एक्झाम्पल क्रूड ऑइल बघूया. ओके, तर क्रूड ऑइलचा आरएसआय इथे मला दिसतोय. क्रूड ऑइल मध्ये मी आर ब्रेकर्स थेरी जे सांगितलेले आहे ते सपोर्ट रेजिस्टन्स तर तुम्हाला खूपच कामाला येतील. तर क्रूड ऑइलचा आता मी इथे वन डेचा जो चार्ट आहे तो काढतोय आरएसआयचा. तर तुम्ही इथे बघताय की क्रूड ऑइल मध्ये कंटिन्यू एक प्रकारे सपोर्ट इथे घेत गेलेला आहे, बरोबर आहे. त्याच पॉइंटला पडत असताना त्याच पॉइंटला जर तुम्ही बघितलात तर आरएसआय तिथेच काय करतोय, कंटिन्यू रिव्हर्स येतोय, बरोबर आहे. आता जर मी क्रूड ऑइल मध्ये एक प्राइस ऍक्शन ड्रॉ केलं आरएसआय मध्ये, बघा मी एक ट्रेंड लाईन घेतोय आणि हाय कुठे गेला होता, इथे तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे. आणि मी इथून एक प्राइस ऍक्शन ड्रॉ करतोय. बघा इथे एक प्राइस ऍक्शन मला मिळालेला आहे क्रूड ऑइल मध्ये. जर हा ब्लू लाईन जर क्रूड ऑइलनी तोडला, म्हणजेच काय, नियर अबाउट आपण म्हणतो की जो ब्रेकआउट आहे तो 200 क्रॉस करून ज्यावेळी ब्लू लाईन तोडेल, ब्लू लाईन तोडला तर पुढचा जो रिजेक्शन आहे तो 60चा आपल्याला इथे दिसतोय. पण जर समजा 60 क्रॉस केला तर मात्र क्रूड ऑइल स्ट्रॉंग बुलिशला जाईल. त्याचा जर पहिला रिजेक्शन बघितला तर हा त्याचा पहिला असेल रिजेक्शन, किंवा आपण त्याला टार्गेट म्हणूया. ओके, आणि दुसरा जो टार्गेट तुम्हाला दिसतोय तर हा तुमचा दुसरा टार्गेट असेल 83.44. फर्स्ट टार्गेट असेल 70.58, सेकंड टार्गेट असेल 83.44. ओके, तुम्ही जर बॉटम साईडला जर बघताय तर कंटिन्यू 33.37 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट इथे घेत चाललेला आहे. जर हा ब्रेक केला तर त्याचा टार्गेट काय असू शकतो बघा. तर फर्स्ट टार्गेट असेल जे मी इथला घेतोय, ओके, तो असेल 29.01. सेकंड जर टार्गेट बघितला तर तो असेल, इथे तुम्हाला दिसेल 26.58. आणि मी थोडी बॅक टेस्ट केली तर मला आणखी बरेच टार्गेट मिळतील जिथे तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता. बघा हा एक टार्गेट आहे बॉटम साईडला. ओके, जर इथे पर्यंत तो खाली पडेल 21.93. बघा तिथे बऱ्याचदा रिजेक्शन दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इथे मला दिसतोय 16.01, 14.37. अशी बॅकटेस्ट तुम्ही इथे करू शकता. ओके, तर तो पार्ट तुम्हाला एकदा का हा आरएसआय वरचा सगळा हा जो सपोर्ट रेजिस्टन्सचा पार्ट जर तुम्हाला समजला तर मात्र तुम्ही एक चांगली एंट्री म्हणतो ना आपण, की कधी कधी आपण काय करतो, इमोशन मध्ये एंट्री घेतो, तर ते इमोशन एंट्री तुमच्या अवॉइड होतील आणि तुम्ही आरएसआय ला बघून एक चांगली एंट्री इथे घेऊ शकता. लक्षात आलेलं आहे सगळ्यांना. तर हे क्रूड ऑइल मध्येही तुम्ही करू शकता, नॅचरल गॅस मध्येही करू शकता. नॅचरल गॅस मध्ये तुम्हाला दिसतोय की कंटिन्यू ते एक रिजेक्शन येतं. इथे मला एक चांगली ट्रेंड लाईन नॅचरल गॅस मध्ये बघायला मिळत आहे बघा. ओके, तर नॅचरल गॅस मध्ये जर मी वरच्या साईडने बघितलं तर इथे मला हाय दिसतोय, हे त्याचे रिजेक्शन्स आहेत. ओके, तर नॅचरल गॅस मध्ये तुम्हाला इथं वन डे मध्ये ब्रेकआउटला भरपूर वेळ थांबावा लागेल. ऑलरेडी तो आता 40 क्रॉस करून पुन्हा रिटर्न येतोय. तर हा एक तुम्हाला दिसतोय की ते एक सपोर्ट आहे 30.73 चा, बरोबर आहे. तर इथे मला जर बघितलं, आता मी जर थोडं आधी जर ह्याचं प्राइस ऍक्शन ड्रॉ केलं असतं नॅचरल गॅसचं, बरोबर आहे, प्रिव्हियस, बघा हा जर मी लो कन्सिडर केला असता, ओके, आणि इथून एक सपोर्ट घेतला होता, तुम्हाला इथं दिसून येतोय की ज्यावेळी त्यांनी ही ट्रेंड लाईन ब्रेक केली तर इथे एक स्ट्रॉंग बेरिशनेस मला इथे बघायला मिळालेला आहे नॅचरल गॅसमध्ये. ओके, आता हे आधीच आहे, म्हणजे समजा मी फॉर एक्झाम्पल मी जर कन्सिडर केलं असतं की 30 ऑगस्टच्या आधी जर मी काही ह्याच्यात जर काम केलं असतं तर मला एक स्ट्रॉंग रिजेक्शन आरएसआयचा इथे मला दिसलेला आहे की ज्याच्यात पूर्णपणे नॅचरल गॅस हा बेरिश ट्रेंडला गेलेला आहे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. नॅचरल गॅस तुम्ही युएसडी आयएनआर मध्ये पण याचा वापर करू शकता. युएसडी आयएनआर मध्ये जरी बघितलात, ओके, तर बघा इथे युएसडी आयएनआरचा मी इथे चार्ट ओपन केलेला आहे वन डेचा. ओके, तर ऑलरेडी युएसडी आयएनआर ला 60चा स्ट्रॉंग रिजेक्शन भेटत चाललेला आहे युएसडी आयएनआर मध्ये, बरोबर आहे. इथे जर मी अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर बघा हा हायेस्ट आहे वन डेच्या चार्ट मध्ये. ओके, आणि इथून मी अशी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतोय जिथून रिजेक्शन दिला, रिसेंट रिजेक्शन मी इथे ड्रॉ करतोय. ओके, तर हा जर ब्रेक केला तरच मला एंट्री. ऑलरेडी त्यांनी जर बघितलं मी इथे एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली
इथे मी बघू शकतो की इथे एक लो आला होता. इथून जर मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर मला इथे ऑलरेडी USD INR हा आता म्हणजे हा खाली पडण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे रुपीज आपला आणखी स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस दिसत आहेत. बरोबर आहे. डॉलर वीक होण्याचे चान्सेस दिसत आहेत आणि रुपीज स्ट्रॉंग होण्याचे चान्सेस दिसत आहेत. बरोबर आहे. तर इथे आपल्याला वन डे मध्ये एक ट्रेंड दिसत चाललेला आहे की USD INR हा हा लोला आणखी जाण्याचे चान्सेस आहेत USD. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही डेच्या ह्याच्यामध्ये एक प्रिडिक्शन काढू शकता. लक्षात घ्या ही प्रोबॅबिलिटी आहे. शक्यता आहे. मार्केट हा कशावर चालतो? प्रोबॅबिलिटीवर चालतो. हे सगळ्यांनाच माहीत आहे. बरोबर आहे. तर इथे कन्फर्म फिक्स काही नाही, पण RSI वरून तुम्हाला एक चांगला ट्रेंड इथे भेटू शकतो. सपोर्ट रेझिस्टन्स भेटू शकतात. हा फक्त आणि फक्त मी काय शिकवतोय आज, फक्त RSI हा एकमेव इंडिकेटर वापरून तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग कशा पद्धतीने करू शकता. ओके. तर इथे ट्रेंड लाईन आणि सपोर्ट रेझिस्टन्स ह्याची प्रॅक्टिस करा. सगळं काही मॅन्युअली करावं लागेल तुम्हाला. बरोबर आहे. आणि त्यातून तुम्हाला बरेच चांगले ब्रेकआउट मिळतील आणि तिथे तुम्ही चांगली एंट्री घेऊ शकता आणि चांगले प्रॉफिट गेन करू शकता. ओके. 200 EMA पण तुम्ही बघा. 200 EMA ला जर क्रॉस करून RSI खाली चालला तर एक रिस्क तुम्ही इथे PE घेऊ शकता आणि स्कॅल्पिंग करून पैसे कमवू शकता. बरोबर आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, तो आहे स्टॉप लॉस. स्टॉप लॉस विदाऊट स्टॉप लॉस तुम्ही ट्रेड करू नका. हे फार महत्त्वाचं आहे. स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा. ओके. तर आपण इथे सगळ्यांनी बघितलं की आपण RSIचा वापर कमोडिटीमध्ये करू शकतो, फॉरेक्समध्ये करू शकतो, आपल्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करू शकतो, फ्युचरमध्ये करू शकतो, स्टॉकमध्ये करू शकतो. आता आपण इथे बघितलं की क्रिप्टोमध्ये पण आपण इथे RSIचा वापर चांगल्या पद्धतीने करत आहोत. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला दिसतं की बघा तेवढा स्ट्रॉंग रिजेक्शन तिथून त्याला भेटला. ओके. आणखी फॉल झालेलं दिसतोय. ओके. जो आपण प्रिव्हियस बघितलं, तिथे सपोर्ट घेतलेला आहे. तो आणखी खाली येतोय. पण आता मी तुम्हाला काय म्हटलं, की ते एंट्री पुन्हा कधी आहे? 37.36 ब्रेक केल्यानंतरच तुम्हाला इथे एंट्री मिळू शकते. तोपर्यंत तुम्ही इथे एंट्री घेणार नाहीत. ओके. तर सगळ्यांना RSI इंडिकेटरचा वापर कळालेला आहे. तर हा जो व्हिडिओ आहे रिस्क रिवॉर्ड रेशो 200 EMA ची सेटिंग परत एकदा सांगा. ओके. 5 मिनिटसाठी आपण यूज करू शकतो. येस, 5 मिनिटमध्ये म्हणजे तुम्ही डेली जर ट्रेडिंग करत असाल, जर तुम्ही डेली ट्रेडिंग करताय म्हणजे ज्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या ऑप्शन बायरनी स्कॅल्पिंगच केली पाहिजे. ओके. तुमचा ट्रेड जास्त वेळ ठेवायचा नाही. RSI चे ब्रेकआउट बघा, सपोर्ट रेझिस्टन्स बघा, तुटला एंट्री करा. लगेच तुमचा ट्रेड विदिन मिनिटमध्ये संपला पाहिजे. बरोबर आहे. लक्षात आलं. स्टॉप लॉस, रिस्क रिवॉर्ड रेशो मी तुम्हाला मी माझा एक कन्सेप्ट तुम्हाला सांगेन. जर तुम्हाला फुल टाईम ट्रेडर व्हायचं आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडर व्हायचं असेल, तर मी तुम्हाला म्हणेन की पहिले 5 ते 6 महिने तुम्ही एकच लॉट घेऊन ट्रेड केला पाहिजे. ओके. तर एका लॉट ज्यावेळी तुम्ही बाय करता, तर तुमचा जो काही लॉस आहे, स्टॉप लॉस जो आहे, तो मॅक्स मी म्हणेन ₹250 ते ₹300 असला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड करत असाल, तर 5 पॉइंटच तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आणि जर बँक निफ्टीत जर करत असाल, तर मॅक्स 10 पॉइंटच तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. आता याच्यात बऱ्याच जणांचा क्वेश्चन येईल, सर तेवढं जर कमी स्टॉप लॉस ठेवला तर लगेच तो हिट होतो. बरोबर आहे. ओके. मग लगेच हिट होतो याचा अर्थ काय, की आपली एंट्री चुकत चाललेली आहे. एक तर आपण खूप अर्ली एंट्री घेतोय किंवा आपण एक तर खूप लेट एंट्री घेतोय. ऑप्शन बायरला प्रॉपर एंट्रीवर काम करणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी म्हणतोय तुम्हाला प्रॉपर एंट्री भेटेल, नक्कीच भेटेल. पण त्यासाठी आधी काय लागेल? अनुभव लागेल, प्रॅक्टिस लागेल. ओके. आणि प्रॅक्टिस तुम्हाला 1-2 महिन्यात होणार नाहीये. त्याला कमीत कमी 6 महिने, वर्ष लागेल. बरोबर आहे. त्यामुळे पहिले 6 महिने, वर्ष तुम्ही एक लॉट तुमचा फोकस कशावर असला पाहिजे, की मी किती ॲक्युरेट एंट्री म्हणजे घेऊ शकतो. म्हणजे इथे मी किती एक्सपर्ट होऊ शकतो ॲक्युरेट एंट्री घेण्यासाठी. ओके. कारण लक्षात घ्या मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जो काही सक्सेस रेशो आहे, तो फक्त 3 ते 5% सक्सेस रेशो आहे. का? कारण की हा असा कन्सेप्ट आहे, की इथे ज्यावेळी तुम्ही ट्रेड घेता, त्यावेळी तुमच्या ट्रेडमध्ये इमोशन्स येतात आणि कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळी इमोशन्स एंटर होतात, त्यावेळी आपले डिसिजन चुकायला चालू होतात.
ओके, मग तो जो काम आहे, जो आपले इमोशन्स आपल्याला त्रास देतात, म्हणलं जातं ना, युअर ट्रेडिंग इज हायजॅक्ड बाय युअर इमोशन्स. त्या इमोशन्सवर तुम्हाला काम करायला भरपूर वेळ जातो. तो मे बी 6 महिन्याचा असेल, वर्षाचा असेल, 2 वर्षाचा असेल. ओके. आणि त्याच्यामध्येही तुम्हाला मोठे लॉसेस होण्याची शक्यता असू शकतात. त्यामुळे पहिले 6 महिने, वर्ष तुम्ही 1 किंवा 2 लॉटच घेऊन ट्रेड करा. अकाउंटला बॅलन्स ठेवू नका. मोठे लॉसेस होण्यापासून जर वाचायचं असेल, त्याला एकच सोल्युशन आहे. अकाउंटला सुरुवातीला जे बिगिनर्स आहेत, बॅलन्स कमी ठेवा, प्रॅक्टिस वाढवा. लक्षात घ्या, मार्केट आपण कधी शिकतो, लॉस झाला इम्पॉर्टंट आहे, लक्षात. ओके. तर ह्याच्यावर थोडं काम करा. 200 एमएम ची सेटिंग मी तुम्हाला सांगेन. ओके. हा, तुम्ही रिव्हिजन जे काही व्हिडिओ डाउनलोड केलेला आहे ते तुम्ही बघा. कारण ज्यांनी आधी माझा कोर्स केला असेल, तर त्यांना हा पाठ लक्षात येईल, कारण ऑलरेडी त्याच्यात मी आर-एस-आयचे सेटिंग ते सांगितलेले आहेत. ओके. तर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघू शकता. मी YouTubeला अपलोड करेन. तर तिथे तुम्ही कंटिन्यू वॉच करू शकता. आणि जर तुम्ही कोर्स केला नसेल, कारण हा कोर्स मी कुणासाठी आजचा जो सेशन आहे तो कुणासाठी आहे, जे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत. ओके. आणि ट्रेडिंग करताना त्यांना जर ब्रेकआउट, ब्रेकडाउन फाइंड आउट करायचे असेल, तर कशा पद्धतीने करायचे, तर तो पाठ मी सांगतोय. 200 EMA ची सेटिंग मी पुन्हा एकदा सांगतोय. ओके. तर आपण बघूया 200 मी पुन्हा एकदा सांगतोय, आर-एस-आय मध्ये आपल्याला कोणकोणती सेटिंग करायची आहेत. ओके. मी हा इंडिकेटर डिलीट करतोय. आर-एस-आय इंडिकेटर मी डिलीट करतोय. लक्षात ठेवा. तर इथे मी काय करतोय, तुमचा जो काही चार्ट आहे, त्या चार्ट, ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये तुम्ही इंडिकेटरच्या ऑप्शनमध्ये जाता. इथे प्लसचा सिम्बॉल असेल त्याच्यावर क्लिक करा, किंवा इथे मला दिसतोय एफ-ऑफ-एक्स. इथे मी सर्च करतोय आर-एस-आय. आपण फक्त ऑप्शन ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंगसाठी आर-एस-आय इंडिकेटर कसा वापरायचा तो पार्ट मी तुम्हाला सांगतोय. मी याच्यावर क्लिक करतोय. आर-एस-आय इंडिकेटर इथे आलेला आहे. बरोबर आहे. तर आर-एस-आय इंडिकेटरमध्ये मी आर-एस-आय 14 क्लोज, एस-एम-ए 14.2 असा दिसतोय. त्याच्यावर मी क्लिक करतोय. इथे एक सेटिंगचा सिम्बॉल येईल. त्या सेटिंगमध्ये जातोय. इथे मला इनपुट दिसेल. मी इनपुटमध्ये काय चेंज करतोय बघा. फक्त मी इनपुटमध्ये जातो ईएमए सेटिंगमध्ये. ईएमए सेटिंगमध्ये इथे एस-एम-ए आहे, त्याच्याऐवजी मी इथे ईएमए घेतोय. आणि एम-एल-एन जी 14 आहे, त्याच्याऐवजी मी 200 घेतोय. ओके. किती घेतलेले? 200. आता मी स्टाईलमध्ये जातोय. बघा, मी इनपुटमध्ये काय काय चेंज केले? एम-ए सेटिंग, एस-एम-ए च्या ऐवजी ईएमए, लेंथ 14 च्या ऐवजी 200. आता मी जातोय स्टाईलमध्ये. स्टाईलमध्ये फर्स्ट असेल आर-एस-आय, त्यामध्ये मला चेंज करायचं नाहीये. आर-एस-आय बेस्ड एम-ए जो आहे तो येलो कलर आहे. त्याला मी करतोय ब्लॅक. आणि इथे मी त्याची थिकनेस वाढवतोय. ओके. तर बघा, सेकंड मी ब्लॅक केलेला आहे. अप्पर बोलांजर, लोअर बोलांजर याच्यामध्ये काय चेंजेस करत नाहीये मी. आर-एस-आय अप्पर बँड जो आहे तो 70 च्या ऐवजी मी किती वापरतोय? 60 वापरतोय. त्याचा जो कलर आहे तो मी ग्रीन ठेवतोय. ओके. तर त्याची थिकनेस वाढवतोय. बरोबर आहे. ही ते एक तुम्हाला डॅश लाईन दिसेल, त्याचा मी लाईन मध्ये कन्व्हर्ट करेन. मिडल बँडला मी काही करत नाही. आर-एस-आय लोअर बँड जो आहे तो 30 च्या ऐवजी मी काय वापरेन? 40 वापरेन. ओके. तिथेही मी काय करेन? त्याचा कलर मी रेड करतोय. थिकनेस त्याची वाढवतोय. ओके. डॅशच्या ऐवजी लाईन मध्ये कन्व्हर्ट करतोय. ओके. तर हा झाला तुमचा सेटिंग. बरोबर आहे. स्कॅल्पिंग करण्यासाठी मी तुम्हाला म्हणलेलं आहे, जर 200 ब्रेक केला, तुम्ही इथे सीची एंट्री बाय करू शकता, पण इथे स्कॅल्पिंग तुम्हाला जास्त वेळ पोझिशन ठेवून चालणार नाही. 200 ब्रेक करून खाली आला, पीई बाय करा. पण इथेही तुम्हाला एक स्टॉप लॉस लावून ट्रेड करावं लागेल. ओके. आणि सेकंड जो पार्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ट्रेंड लाईन आर-एस-आय वर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे मला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची असेल, तर मी बॉटम पासून काय करतोय? जी लो आली, इथे बघा ही लो आहे, इथून मी आता एक नवीन ट्रेंड लाईन, हा एक सपोर्ट घेतला होता. हा जर ब्रेक केला तरच मी इथे काय करेन? एंट्री घेईन. आणि जर मला अप्पर साइडला जर सीची एंट्री घ्यायची असेल, तर मी इथे एक लॉंग ट्रेंड लाईन पण मला इथे भेटेल बघा, जिथून मला एक प्रॉपर ट्रेंड लाईन ड्रॉ करता येईल. हा घेतोय मी इथे, हा आहे. हे बघा, हा मिळाला मला ब्रेकआउट. बरोबर आहे. कधी-कधी जर ही ट्रेंड लाईन, कधी-कधी जर ट्रेंड लाईन समजा, आता इथे बघा, ही जी लोअर ट्रेंड लाईन आहे, समजा इथे 8 किंवा 9 ला जर हा ब्रेकआउट दिला खालच्या साईडला, तर लक्षात ठेवा, तर 40 हा एक प्रकारे सपोर्ट म्हणून ऍक्ट करेल. बरोबर आहे. म्हणजे जर हा ब्रेकआउट दिला तर तुमचा टार्गेट 40 आहे. हे फोकसमध्ये ठेवा. बरोबर आहे. कारण तिथून तो पुन्हा बाउन्स बॅक होऊ शकतो.
आणि जर समजा 40 तोडला तर कुठून मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती, तर माझा हा पहिला सपोर्ट काय असेल बघा, हा असेल पहिला सपोर्ट 37.77 आणि तो जर ब्रेक केला तर मात्र मी जिथून ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे तर 22 हाय असू शकतो. प्रिव्हियस जर मी बघितले तर प्रिव्हियस मध्ये इथूनही बाउन्स बॅक झालेला आहे 33. ओके. तर हे असं तुम्हाला थोडं काढावं लागेल. अप्पर साइडला जर बघितलात तर ही ब्लू लाईन जर ब्रेक केली तर पहिला तर रेझिस्टन्स आपण कन्सिडर करूया जिथे आरएसआय टच केला होता 64.57 आणि तो जर ब्रेक केला जिथून मी ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे तो माझा टार्गेट असू शकतो 74.90. ओके. तर आरएसआय वर ट्रेंड लाईन ड्रॉ करा. 200 ईएमए हा तुम्हाला स्कॅल्पिंग साठी खूप चांगला वर्क करेल. 200 ईएमए ला जर कट करून आरएसआय खाली आला पीई बाय करा. ओके. फास्ट एंट्री फास्ट एक्झिट. 200 क्रॉस करून जर आरएसआय वर गेला सीई बाय करा. फास्ट एंट्री फास्ट एक्झिट. ओके. तर तिथे लॉट साईज जास्त करून, पण आता सुरुवातीला तुम्ही बिगनर्सनी हे काम करू नका. पण ज्यावेळी तुम्हाला 6 महिने वर्षानंतरनं ह्या सगळ्या गोष्टी जमतील, फास्ट मध्ये ट्रेंड लाईन ड्रॉ करणं, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणं मॅन्युअली, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी जमेल त्यावेळी ओके. तर हा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. तर इथे आणखी काही क्युरीज आहेत कुणाचे? लॉट प्रमाणे जर मी म्हणलं, की पर लॉट 250 ते 300 लॉस असला पाहिजे. जर 10 लॉट घेतला तर बघा. पण हा पार्ट फार वेगळा आहे. लक्षात ठेवा. कारण जर तुम्हाला मी लॉस किती करायचा हा जर पार्ट सांगितला, तर तुम्ही त्याच्यावरच फोकस करणार आहात. बरोबर आहे. मी तुम्हाला म्हणेन, की तुम्ही तुमची एंट्री किती ॲक्युरेट घेचाल त्याच्यावर तुम्ही फोकस करा. लक्षात घ्या लॉस हे लॉस होण्याचे मेन रिझन काय? फर्स्ट रिझन आहे लॉस होण्याचा स्टॉप लॉस न लावले. हा सगळ्यात मेजर रिझन आहे. आणि मी जर माझा अनुभव तुम्हाला सांगायचा म्हटलं तर मी एकच सांगेन, तुम्ही जेवढ्या कमी लॉसमध्ये बाहेर पडचाल, तेवढ्या लवकर तुम्ही प्रॉफिटमध्ये येचाल. लक्षात ठेवा. ओके. ज्यावेळी तुम्ही एंट्री घेताय आणि जर तो लॉसमध्ये चालला, लक्षात ठेवा तुमचा जो अनुभव आहे, तो एक लॉजिकल डिसिजन देतो, की आपला ट्रेड चुकलेला आहे. लक्षात ठेवा. आपला ट्रेड चुकलेला आहे आणि तुम्हाला ते जाणवतं. पण तरीही तुम्ही एक फोर्सफुली ठरवतं, की माझं 5% स्टॉप लॉस ठेवू का? 10% ठेवू का? काय गरज आहे? तुम्हाला जर तुमचा एक्सपिरियन्स सांगतोय, की ट्रेड चुकलेला आहे, बाहेर पडा मित्रांनो. लक्षात ठेवा. ट्रेड घेताना जर तुम्हाला डाऊट येत असेल, की नक्कीच वर जाईल किंवा खाली पडेल, अजिबात ट्रेड घेऊ नका. ओके. ट्रेड घेतल्यानंतर पण तुम्हाला जर डाऊट येत असेल, "अरे माझा ट्रेड चुकला." एक्झिट व्हा. लक्षात घ्या. लक्षात आलं का? हे फार मॅटर करतं. कारण जर तुमच्याकडे अनुभव असेल, 2-3 वर्ष जर तुम्ही ट्रेड करत असाल, तर तुमचं लॉजिकल माइंड तुम्हाला एक प्रॉपर गाईडन्स देत असतं, की माझी एंट्री बरोबर आहे किंवा माझी एंट्री चुकीची आहे. ओके. आणि जरी वाटलं, की टेक्निकली तुमची एंट्री सगळी बरोबर आहे, पण तरी लॉस चालला, तरी मी तुम्हाला एकच सजेशन देईन, जेवढ्या कमी लॉसमध्ये बाहेर पडता येईल, तेवढ्या कमी लॉसमध्ये बाहेर पडा. बरोबर आहे. तो पूर्णपणे तुमच्या अनुभवावर डिपेंड आहे. ओके. जर मी तुम्हाला म्हटलं, की 5% स्टॉप लॉस लावा. तुमची ट्रेड ट्रेड व्हॅल्यू कितीची आहे? 1,00,000ची आहे. 5,000 लॉस झालं की बाहेर पडा. हे हे चुकीचं आहे. बरोबर आहे. कारण तुम्ही जर 40 लॉट घेताय, 30 लॉट घेताय, 20 लॉट घेताय, तर तिथे तुमचं फोकस काय असलं पाहिजे, की माझी एंट्री एवढी ॲक्युरेट असली पाहिजे, की घेतल्या-घेतल्या मला ग्रीन दिसलं पाहिजे. बरोबर आहे. पण घेतल्या-घेतल्या तुम्हाला जर 2,000-3,000, 4,000 लॉस दिसतोय, एक्झिट व्हा. लगेच एक्झिट व्हा. जेवढ्या कमी लॉसमध्ये एक्झिट होताल तेवढ्या लवकर एक्झिट व्हा. ओके. कारण पुन्हा अपॉर्च्युनिटी येईल जे ते तुम्ही लॉस कव्हर करून बाहेर पडताल. पण जर समजा ज्यावेळी तुमचा लॉस 10,000, 20,000, 25,000, 30,000 ला जाईल, इथे मात्र फार डिफिकल्ट आहे पुन्हा एकदा तुम्हाला तो लॉस कारण तो एक प्रकारचा बर्डन येतो आणि तो बर्डन असेल तुम्हाला लॉस कारण पुढच्या ट्रेडमध्ये तुम्ही फक्त काय काय ठरवताय, की मला माझा लॉस कव्हर करायचा आहे आणि त्या त्या एकाच बर्डनमुळे तुमचे लॉसेस आणखी वाढत जातात. डिसिजन चुकायला चालू होतात. लक्षात घ्या, तुम्हाला प्रॉफिट झाला, ब्रेक घ्या 15-20 मिनिटाचा आणि मग ट्रेडला. तुम्हाला लॉस झाला, ब्रेक घ्या 15-20 मिनिटाचा. पुन्हा एकदा ट्रेड प्लॅन तयार करा आणि पुन्हा एकदा एंट्री घ्या. ओके. कंटिन्यू ट्रेड करू नका. प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला. कधी-कधी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये तुमचे डिसिजन चुकतील. कधी-कधी मग तुम्ही म्हणतो ना आपण रिव्हेंजमध्येही तुमचे डिसिजन चुकतील आणि मोठे लॉसेस हे होऊ शकतात. ओके. मी 3 ईएमएचा कोणताही पार्ट इथे सांगितलेला नाहीये.
ओके, तर तो ट्रेड प्लॅन माझ्याकडे नाहीये. 3 EMA शोज बेरीज सिग्नल RSI शो. मी फक्त आज RSI बद्दल बोलतोय. आपण काही गोष्टी नंतर पुन्हा डिस्कस करूया. ओके, असं जर संडेला मी एक इंडिकेटर तुम्हाला नक्कीच सांगेल. आज मी तुम्हाला फक्त एकच इंडिकेटर बद्दल डिस्कस करतोय, RSI इंडिकेटर. 5 मी तुम्हाला सांगितलंय, पण त्यात तुम्हाला इन डिटेल्स मध्ये मी जो काही आहे त्यात 3 इंडिकेटर आपण वापरतो. 3 EMA, 50 EMA आणि 200 EMA. त्याचा जो काही इंडिकेटर आहे तो आपण नेक्स्ट संडेला नक्कीच तो आपण डिस्कस करूया. जर संडेला आपण असं एक इंडिकेटर शिकणार आहोत. ओके, तर त्यानुसार आपण तिथे बघत जाऊया आणि नक्कीच तुम्हाला त्या इंडिकेटरचा वापर होईल. तर RSIच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. ओके, तर RSI काय शो करतो? रिलेटिव्हली स्ट्रेंथ शो करतो. लक्षात घ्या, तो प्राइस दाखवत नाहीये. ओके, तर RSI चा जो आहे तो प्राइस ऍक्शन वरच काम करा. बरोबर आहे. मी जे दाखवलं तुम्हाला की ट्रेंड लाईन ड्रॉ करणे आणि RSI मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणे. ओके, तर हा पार्ट तुम्ही बघू शकता. RSI मध्ये असे बरेच जणांचे बरेच मेथड आहेत. मी फक्त ही माझी मेथड तुम्हाला सांगितली. बरोबर आहे. माझ्या मते हा कन्सेप्ट आय थिंक RSI बद्दल कोणी तुम्हाला सांगणार नाही. ट्रेंड लाईन ड्रॉ करणं किंवा सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करणं. RSI वर सपोर्ट रेजिस्टन्स किंवा ट्रेंड लाईन ड्रॉ करणं. ओके, तर मी RSI कमीत कमी 1.5-2 वर्ष जे करतोय ते RSI वरच काम करतो. तुम्ही माझे प्रत्येक प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघत असाल तर त्यामध्ये तुम्हाला RSI इंडिकेटर हा दिसतो. ओके, तर आपला फक्त आजचा जो फोकस होता की RSI मध्ये ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची किंवा RSI मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कशी ड्रॉ करायचे आणि त्यातून आपण ब्रेकआउट कसे फाइंड आउट करायचे 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आणि 1 डे मध्ये. ओके, तर हा पार्ट आपण इथे आज बघितलेला आहे. तर आजचा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. मी तुम्हाला इथे निफ्टीच्या बाबतीत उद्याचं जर मी म्हटलं 1 डेचा आपण ज्यावेळी चार्ट काढलेला आहे, तर 1 डे मध्ये आपण बघत आहोत की निफ्टी ऑलरेडी 60 क्रॉस केलेली आहे, बुलिश ट्रेंड मध्ये आहे. पण निफ्टीने एक रिजेक्शन RSI मध्ये घेतलेला आहे. ओके, तर इथे तुम्हाला दिसतोय तो रिजेक्शन इथं आहे, जो आधीचाच रिजेक्शन आहे 63.31. जर समजा उद्या निफ्टीने 63.31 ब्रेक केला तर त्याचा नेक्स्ट रिजेक्शन कोणता असेल बुलिश मध्ये, तर तो असेल 69.40 आणि तो जर ब्रेक केला तर रिसेंटली जो आपण बघतोय तर निफ्टी पुन्हा एक स्ट्रॉंग बुलिश होईल 84.02. ओके, तर त्याचे प्रिव्हियस पण तुम्ही जरा घरी आज थोडं बघा. प्रिव्हियस रिजेक्शन म्हणजे कमीत कमी 1-1.5 महिन्याखालचे 2-3 महिन्याखालचे जिथे स्ट्रॉंग म्हणजे आता बघा इथे बघा इथे काय झालेलं आहे. निफ्टी ऑलमोस्ट कुठे जाऊन आली होती? RSI निफ्टीचा RSI ऑलमोस्ट 77.73. तिथून तुम्ही बघता एक स्ट्रॉंग रिजेक्शन RSI ला मिळालेलं आहे. बरोबर आहे 77.83. तर हे असे थोडे लाईन जर ड्रॉ केला तर तुम्हाला बरेच कन्सेप्ट हे क्लिअर होतील. ओके, RSI ला बघून ट्रेड कसा करायचा, RSI मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे, RSI मध्ये ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायची आहे. तर हाच कन्सेप्ट सांगण्यासाठी मी आजचा हा सेशन ठेवला होता. RSI मध्ये तसे बरेच गोष्टी आहेत जे आपण मी इथे काय तो पार्ट सांगणार नाही. जो माझी मेथड मी तुम्हाला सांगितलेली की RSI ला एक ट्रेंड लाईन कशी ड्रॉ करायचे, सपोर्ट रेजिस्टन्स कसे ड्रॉ करायचे आणि त्यातून ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कसे फाइंड आउट करायचे. हा एकमेव पार्ट आज आपण इथे बघतोय. नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट संडेला आपण पुन्हा एकदा जॉईन करूया की आपण जो मी आणखी एक इंडिकेटर वापरतो 3 EMA, ज्याच्यामध्ये 550 आणि 200 EMA. तर तो कसा वर्क होतो, इंट्राडे साठी आपण त्याचा वापर कसा करायचा किंवा पोझिशनल साठी आपण त्याचा वापर कसा करायचा, तर तो पार्ट आपण स्विंग ट्रेडिंग साठी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की त्याचा जो काही ओव्हरसोल्ड झोन आहे म्हणजे 30 to 0 मध्ये ज्यावेळी एखादा स्टॉक येईल तो बिंदास बाय करा. तो पुन्हा काही आठवड्यात काही महिन्यात तो पुन्हा 70 किंवा 70च्या अबोव्ह वर जाईल आणि तिथे तुम्ही तो सेल करा. ओके, तर आजचा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. ओके, तर हा जो व्हिडिओ आहे तर मी आपल्या युट्यूबला डाउनलोड करेन. त्याचा जो पार्ट आहे तो लिंक तुम्हाला मी शेअर करेन. थँक्यू सगळ्यांना. हा कन्सेप्ट कसा वाटला? थँक्यू. बऱ्याच जणांना हा कन्सेप्ट समजलेला आहे. ज्यांना समजलेला नाहीये, तुम्ही जर आधीचा जर कोर्स केला असाल तर नक्कीच तुम्हाला RSI बद्दल बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर झाल्या असता. जर डायरेक्ट तुम्ही आज माझा कोर्स जॉईन करत असाल, कारण ज्यांनी ऑलरेडी कोर्स केलेले आहेत त्यांना बेसिक RSI माहित आहे,
तर त्यांना हा पाठ नक्कीच छान पद्धतीने समजलेला असेल. तर त्यातले काही पार्ट मी फास्ट घेतलेले आहेत, जसं की काही सेटिंगमध्ये चेंजेस जे दाखवलेले आहेत. तर मी हा आपल्या YouTubeवर हा नक्कीच डाउनलोड करेन व्हिडिओ आणि त्याची लिंक मी ग्रुपवर सेंड करेन. तर तिथे तुम्ही थोडं पाठ बघू शकता. तरीही काही कन्सेप्ट, काही कन्फ्युजन राहिलास, तर मला नक्कीच WhatsAppवर मला मेसेज करा. आपण नेक्स्ट सेशनला तो कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर करूया. ओके. आणखी सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे, तर आपले क्लासेस सोलापूरमध्ये आहेत. धुळे सोलापूरला आहेत. शिवदारे कॉलेजच्या समोर गौतम चौकमध्ये आपली ब्रांच आहे. तर ज्यांना ऑफलाईन बॅचेस आहेत, तुमचे रिलेटिव्हज, तुमचे फ्रेंड्स असतील, कलीग्स असतील, तर त्यांना तुम्ही नक्कीच सांगा. 5,000 फी आहे आपल्या कोर्सची. वन टाईम फी आहे. लाईफटाईम आपली सर्व्हिस आहे. ओके. कारण आणि तिथे तुम्ही कंटिन्यू राहू शकता. ऑनलाईन जे बॅचेस आहेत, सध्या ऑनलाईन बॅचेस मी चालू केलेले नाहीयेत. तर मी नक्कीच सांगेन, जर काही ऑनलाईन मी बॅच चालू करणार असेल, तोपर्यंत असे छोटे-छोटे व्हिडिओज असतील. एक-एक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत जातील. तिथे तुम्ही YouTubeला जाऊन नक्कीच बघू शकता. माझं चॅनलही सबस्क्राईब करा. ओके. तर नवीन-नवीन असे जे काय आहेत कन्सेप्ट असतील छोटे-छोटे इंडिकेटरच्या बाबतीत, तर मी नक्कीच तुम्हाला तिथे अपलोड करेन आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. तुमचे काही सजेशन असतील तरी नक्कीच सांगा. RSI रिकॉर्ड कसा करायचा? ओके. तर ट्रेंड लाईन जे आता मी दाखवलेलं आहे, तुम्ही पुन्हा एकदा YouTubeवर हा व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच त्यातून लक्षात येईल. गौतम चौकची ऑलरेडी एक बॅच चालू झालेली आहे. नवीन बॅच आपण 5 तारखेपासून चालू करतोय, 5 ऑक्टोबर पासून. तर तुम्ही नक्कीच तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना सांगा. YouTube चॅनल चा जो नाव आहे, तुम्ही निवृत्ती पैलवान असं सर्च केलं तरी येईल किंवा ओजस्वी शेअर मार्केट असं सर्च केलं तरी येईल. तरी मी त्याची लिंक हे पाठवत जाईन. आपल्या सगळ्या ग्रुपवर मी शेअर करेन. त्याच्यावरही तुम्ही बघत चला. ओके. नेक्स्ट संडेला आपण पुन्हा एक चांगला इंडिकेटर घेऊन येऊया. ओके. मी माझी आता सध्या Zoom मीटिंगचा जो काही लिमिट आहे तो 100 लोकांचाच आहे. तो नक्कीच वाढवायचा प्रयत्न करेन. तुम्हाला सगळ्यांना जॉइन करता येईल. थँक यू.